नमस्कार, मी भारती. तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आज आम्ही सेलिब्रेट करतोय निहालचा बर्थडे. यावर्षी निहाल आता 5 वर्षाचा झाला आणि दरवर्षी आम्ही काही ना काही वेगळी थीमचं डेकोरेशन करतो त्याच्या बर्थडेला. आणि आम्ही पहिल्या वर्षी तर कोविडमध्ये त्याचा बर्थडे होता, तेव्हा आम्ही घरातल्या घरातच केला होता. तसेच दुसऱ्या वर्षी आम्ही जंगल थीम ठेवली होती, तिसऱ्या वर्षी कारची आणि चौथ्या वर्षी आम्ही ठेवलेली सुपर हिरो थीम. तर आता आम्ही बराच विचार केला की यावर्षी नेमकी कोणती थीम ठेवायची. आणि मग आम्ही निहाललाच विचारलं, तेव्हा तो बोलला मम्मा यावर्षी स्पेस थीम ठेवूया. दरवर्षी आम्ही घरातच डेकोरेशन करतो, पण यावर्षी आम्ही विचार केला की बाहेर देऊ डेकोरेशन करायला. आणि मग आम्ही यांना बोलवलेलं डेकोरेशनसाठी. खूप छान डेकोरेशन करून दिलं होतं यांनी आम्हाला. डेकोरेशन झाल्यानंतर मग इथे आम्ही आमची तयारी सुरू केली. आणि इथे बघा निर्वाणीला तयार करताना किती शांत बसून तयारी करून घेते. एरवी ती 2 मिनटं जागेवर बसत नाही, पण मेकअप म्हटलं की पाहिजे तेवढा वेळ शांतपणे बसेल आणि सगळं करून घेईल. इथे मी निर्वाणीला विचारत होती की तुला थोडं पावडर लावू का, तर ती हा म्हणून मान हलवली तिने. आणि इथे बघा निर्वाणी मस्त तयार झाली आहे. इकडे बघ आईला आईला फोटो काढतो थांबस. तशी निर्वाणीला असे फ्लोर लेंथवाले फ्रॉक घालायला खूप आवडतात आणि ती मस्त गोल गोल फिरते ते फ्रॉक घालून. स्वतःच तिला काहीच सांगावं लागत नाही. आता इथे बघा ती कशी गोल फिरते. आणि नंतर थोड्या रील शूट केल्या. निहाल लहान असताना जर घरात काय कार्यक्रम असला तर आणि खूप जण आले तर तो खूप चिडचिड करायचा, कारण का तो जेव्हा जन्मला तेव्हा कोविड होता, त्यामुळे त्याने जास्त माणसं बघितलीच नव्हती. पण निर्वाणीच्या बाबतीत उलटं आहे. तिला घरी जर खूप माणसं आले तर खूप बरं वाटते. कोणता कार्यक्रम असला तर ती खूप एन्जॉय करते. आणि आता निहाल पण एन्जॉय करतो. सुरुवातीला फक्त 1-2 वर्ष तसं झालेलं त्याच्या बाबतीत. माझ्या घरी वेळेला खूप महत्त्व दिलं जाते. एखादी गोष्ट जर म्हटलं की 7 वाजता करायची आहे तर ती आम्ही 7 वाजताच करतो. पण यावेळेस काय झालं की पाऊस आला आणि मग त्यामुळे केक आणायलाच नाही भेटला. तर आमचा 7चा बड्डे जो होता तो 8:30 वाजता सेलिब्रेट झाला. आणि इथे केक बघून निहालची एक्साइटमेंट तुम्ही बघू शकता. हा आहे निहालच्या बड्डेचा केक आणि केक दिसायला तर खूप छान वाटतोय. निहालला असं वाटत होतं की कधी तो केक कट होतो आणि तो खातो, म्हणून तो इथे बघा कसा शांत उभा आहे. प्रत्येक बड्डे कोणाचाही असो, पण केक कटिंगसाठी लहान मुलांची एक्साइटमेंट खूप असते. आणि निहालच्या बड्डेला सुद्धा तसंच होतं. जेवढी वाट निहाल बघत होता केक कटिंगची, तेवढीच हे सुद्धा बघत होते. आणि मग बड्डेच्या आधी इथे केलं ऑप्शन. खरं तर केक कटिंग करायला उशीर झाला होता, त्यामुळे मुलांना आता असं वाटत होतं की कधी कट करतोय म्हणून त्यामुळे मग आम्ही पटापट ऑप्शन उरकलं आणि मग केक कटिंग करायला घेतला. ऑप्शन करेपर्यंत आमच्याकडे मोठा टास्क होता, तो म्हणजे केकला वाचवणं. कारण का निर्वाणीला असं वाटत होतं की मी त्या केकवर हात मारून तो केक कधी खराब करू, त्यामुळे तिला सांभाळणं आम्हाला खूप कठीण जात होतं. दरवेळेस आम्ही बड्डेला जेवढ्या बायका असतो तेवढ्या सगळ्यात त्याला ओवाळतो, पण यावेळेस उशीर झाला होता म्हणून मग शेवटी सगळ्यांनी एकसाथ हात लावून एकसाथच त्याला ओवाळलं. एखादा कार्यक्रम असला की एवढी गडबड असते की त्यावेळेस तर काय सुचतच नाही, पण जेव्हा व्हिडिओ बघते तेव्हा कळते अच्छा एवढं सगळं काय काय घडलं होतं तेव्हा. आणि नंतर मग इथे केक कट केला आणि सगळ्यांची एवढी गडबड चालू होती केक कटिंगच्या वेळेला मुलांची की काही सुचतच नव्हतं. निर्वाणीला जेव्हा केक भरवत होती तेव्हा तिने खाल्ला नाही. आता इथे बघा कशी सारखी आ करते. आणि नंतर इथे निहालला सगळ्यांनी विश केला आणि प्रत्येक जण येऊन येऊन गिफ्ट देत होती. ही आहे ग्रीष्मा. आणि ग्रीष्मा जेव्हा घरात आली तेव्हा तिचं पहिलं वाक्य होतं की काकी मी तुमचे व्हिडिओ बघते. ते ऐकून मला खरंच खूप बरं वाटलं. यावर्षी निहालला खूप गिफ्ट्स आले आहेत आणि त्याच्या बड्डेला काय काय गिफ्ट आले आहेत त्याचा पण आम्ही एक व्हिडिओ बनवला आहे, तो मी नक्कीच लवकर शेअर करीन तुमच्यासोबत. कधी कधी व्हिडिओ करताना सगळ्याच गोष्टी शूट होत नाहीत, म्हणजे आमच्याकडून मोस्टली राहूनच जातात, कारण का लहान मुलं आहेत तर त्यांना घेण्यात मग आमचा कॅमेराकडे लक्ष राहत नाही. तर जेवढं शूट होते मी तेवढंच दाखवते माझ्या व्हिडिओमध्ये. आणि आता इथे बघा लहान मुलं बसले आहेत आणि जेवढे सगळ्यांनी गिफ्ट दिले तेवढे सगळेजण शूटसुद्धा झालेले नाही आहेत, पण एवढे सगळे आले होते निहालच्या बड्डेसाठी. रिटर्न गिफ्टसाठी मी हे पाऊच घेऊन आलेली आणि त्यातले बरेच वाटून झाले होते. आणि नंतर मला शूटिंगचं आठवलं. पापड खाते, वेफर आहे ते. आम्ही खाते पेपर आणि समोसा आणि चॉकलेट. आणि मग इथे थोडे फोटो काढले
आणि मग इथे सगळ्यांनी नाश्ता केला. तसेच मागवली होती आमच्यासाठी बिर्याणी आणि मग आम्ही सगळे जेवलो. आई माझी घरी चाललेली तेव्हा मग या दोघींनी इथे गळाभेट केली. दोन्ही आयांना असं सोबत बघताना बरं वाटतं. व्हिडिओ बघतच आहात तर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहील. आजचा व्हिडिओ एवढाच. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझी व्हिडिओ बघत राहा. काळजी घ्या. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.